नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 4, एक तारकासमूह म्हणजे काय? खगोलशास्त्राच्या एका लहान भागात असलेल्या व प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह म्हणतात. 2. कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? उत्तर, चुंबकीय विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. याचा अर्थ एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतो. तिसरा प्रश्न, ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? उत्तर, ध्वनीच्या कंपनाचा आयाम, कंपनाची वारंवारता व ध्वनीच्या उगम स्थानापासूनचे अंतर ध्वनीची तीव्रता यावर अवलंबून असते. चौथा प्रश्न, जीवाश्म इंधन म्हणजे काय? उत्तर, जमिनीत गाडले गेलेल्या सजीवांवर अवशेषांवर वरून प्रचंड दाब व उष्णता यांचा परिणाम होऊन त्याचे रूपांतर इंधनात झाले. या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. पुढील प्रश्न ब, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कंसात दिलेले शब्द पहा. मूक, हरितलवके, तेलाम्ल, डेसिबल, मिश्रण, जठर. एकूण गुण 5 आहेत. प्रश्न पहा. साबण हा टिंबटिंब सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. तेलाम्ल. पचनाची क्रिया मूकपासून सुरू होते. तिसरा प्रश्न, वनस्पती पेशींमधील हरितलवकेमुळे प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. चौथा, काही द्रव्ये 2 किंवा अधिक पदार्थाची बनलेली असतात, त्यांना मिश्रण असे म्हणतात. पाचवा प्रश्न, ध्वनी पातळी ही डेसिबल या एककात मोजतात. क प्रश्न, खालील मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा व तक्ता पूर्ण करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. मूलद्रव्य हायड्रोजन, संज्ञा H. मूलद्रव्य कॅल्शियम, संज्ञा Ca. सोडियमची संज्ञा Na. मॅग्नेशियमची संज्ञा Mg. फॉस्फरसची P आणि कार्बनची C. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ 2-2 नावे लिहा. फक्त 3-6 गुणांसाठी. स्नायूंचे मुख्य प्रकार: अस्थिस्नायू, हृदयाचे स्नायू, मृदू स्नायू. 2. टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक: कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. तिसरा प्रश्न, औषधी वनस्पती: आवळा, कडुलिंब, हिरडा, बेहडा, तुळस, कोरफड. चौथा प्रश्न, पावसाळी नक्षत्रे: मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्प, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, आर्द्रा. पुढील प्रश्न ब, योग्य जोड्या जुळवा. गुण 4, अ गट ब गट. स्टेनलेस स्टील, संमिश्र, चांदी, धातू, मीठ, संयुग, कोळसा, मूलद्रव्य. पुढील प्रश्न क, सागरी खनिज संपत्ती व उपयोग. गुण 4, खनिजे, थोरियम, त्याचा उपयोग अणुऊर्जा निर्मितीसाठी, मॅग्नेशियम, कॅमेऱ्याच्या फ्लॅशबल्बमध्ये, पोटॅशियम, साबण, काच, खत निर्मिती, सोडियमचा उपयोग कापड, कागद निर्मिती. आता पुढील प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा. फक्त 5. घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर केला जातो. उत्तर, थंड तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. त्यांची वाढ 15°C ते 35°C तापमानात होऊ शकते. शीत कपाटात तापमान बरेच कमी असल्याने सूक्ष्मजीव वाढत नाहीत. दुसरा प्रश्न, हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. तिसरा प्रश्न, हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. उत्तर, प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो. हा कालावधी खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो. हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक व अपरिवर्तनीय बदल घडल्याने असे पदार्थ आरोग्यास घातक ठरतात. म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी.
आता पुढील प्रश्न पहा. कारणे लिहा. यामधील चौथा. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. उत्तर, कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात, त्यामुळे साबणाचा फेस तयार होताना अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो, म्हणून साबणाचा उपयोग होत नाही. 5. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. उत्तर, सूर्याची हानिकारक अतिनील किरणे सतत पृथ्वीवर येत असतात. सूर्यग्रहणाच्या सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे ते डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होते, म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. 6वा प्रश्न. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही, कारण ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. चंद्रावर वातावरण नसल्याने माध्यमांच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर तो त्याला ऐकू जाणार नाही. पुढील प्रश्न ब. पुढीलपैकी एक आकृती काढा व नावे द्या. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. इथे सूर्यग्रहणाची आकृती दिलेली आहे. सूर्य दाखवलेला आहे, चंद्र दाखवलेला आहे, पृथ्वीची आकृती दाखवलेली आहे, तसेच यामध्ये प्रछाया उपछाया दाखवलेल्या आहेत. यानंतर चंद्रग्रहणाची आकृती पहा. सूर्य, पृथ्वी, उपछाया, चंद्र दाखवलेला आहे. व्यवस्थित नावे लक्षात ठेवा. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण यापैकी कोणतीही एक आकृती काढायची आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. जरा डोके चालवा. फक्त 2. 1. जंगलतोडीचे काय दुष्परिणाम असतात? उत्तर, हवेतील कार्बन डायऑक्साईडचे शोषण कमी प्रमाणात होऊन हवामान बदलाचे प्रमाण वाढेल, ऑक्सिजनचे उत्पादन कमी होईल, मृदेची धूप, पर्जन्य अनियमितता अशा हानिकारक बदलाने पृथ्वीचा नाश होईल, जैवविविधता संपुष्टात येईल, वन्य प्राणी अस्तंगत होतील. दुसरा प्रश्न. दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी कोणकोणत्या पदार्थाचा वापर करत असे? उत्तर, दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळीची साल, कडुनिंबाची काडी, कोळशाची पूड, राख, मंजन, मीठ व डाळिंबाची साल असे अनेक पदार्थ वापरले जात असे. तिसरा प्रश्न. हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती? उत्तर, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन ही मूलद्रव्ये हवेमध्ये असतात. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात? गुण 4. दुधाचे दही होणे, रासायनिक बदल, स्प्रिंग ताणणे, भौतिक बदल, फटाका फुटणे, रासायनिक बदल, भूकंप होणे, भौतिक बदल. ब. माहिती लिहा. फक्त 1-2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. चुंबकीय क्षेत्र. उत्तर, चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य त्या भागास चुंबकीय क्षेत्र म्हणतात. चुंबकाभोवतीचे क्षेत्र चुंबकीय बलरेषाने दाखवता येते. दुसरा प्रश्न. दगडी कोळसा. नैसर्गिक घडामोडींमुळे कोट्यावधी वर्षापूर्वी पृथ्वीवरील जंगले जमिनीत गाडली गेली. या जैविक द्रव्यावर मातीचे थर जमा होऊन वरच्या बाजूने पडणारा दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णतेचा परिणाम होऊन त्याचे रूपांतर जीवाश्म इंधनात झाले. यालाच दगडी कोळसा असे म्हणतात. कोणतीही एक टिप लिहायची आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीची द्वितीय सत्र परीक्षेतील विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत.